पुणे महानगरपालिकेचे अगदी काही दिवस म्हणजे अगदी काही वेळचा आता प्रचारासाठी राहिलेला आहे उरलेला आहे आणि उभाटा गटाकडनं आता भव्य एक प्रचार रॅली शक्ती प्रदर्शन करण्यात येते आहे। आपल्यासोबत चारही उमेदवार आहे। आता काय सांगाल हे जे शक्ती प्रदर्शन आणि प्रचार रॅली करत आहेत? आज एक 2-3 दिवसानंतर वोटिंग आहे, सगळ्यांचं मतदान आहे आणि अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भरभरून मिळत आहे। अगदी यंग युवा जनरेशनसुद्धा आमच्यासोबत आहे। आपण या सगळ्या गर्दीवरून बघत असाल की यूथ आमच्यासोबत किती मोठ्या प्रमाणात आहे। यूथसोबत आमच्या ज्येष्ठ नागरिकसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे, महिला वर्गही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि जनतेचा हा कौल आहे। मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की हा जनतेचा निर्णय आणि जनतेचा कौल आहे, तर नक्कीच ज्यावेळेस जनता आमच्यासोबत आहे। ताई काय सांगाल या शक्ती प्रदर्शन? नक्कीच ताईंनी म्हटल्याप्रमाणे जनता आमच्यासोबत आहे। युवा, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक, महिला हे सर्वच आमच्यासोबत आहे। त्याचं हे जे आपण पाहत आहे एवढा मोठा मॉब जो आहे तर त्याचंच एक उदाहरण आहे आणि नक्कीच आमचा विजय होणार आहे। सर, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आलं तर आमचं शक्ती प्रदर्शन नाही, हे आमचे कार्यकर्ते आलेले आहेत। शक्ती प्रदर्शन करायचं आम्हाला 13 तारखेला सर, त्यावेळेस ह्याच्या 5 पट गर्दी असणार आहे। हे आज आमचे खासदार ओमराजे निंबाळकर येत आहेत आमच्या प्रचार रॅलीसाठी, म्हणून केवळ आमची एका दिवसात आणि ज्यांना मेसेज भेटला ते आलेली ही लोक आहेत। शिवसेना हा असा पक्ष, अशी संघटना आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ते तुम्हाला इथं समोर दिसून येतं आहे। बाकी पक्षाच्या लोकांना प्रचार रॅलीसाठी पैसे देऊन लोक बोलवावे लागतात, हे आमची ऊर्जेने आलेले लोक आहेत आणि हितच म्हणून तर म्हणतो हा आमचा जनतेचा पॅनल आहे। आम्ही नियोजनसुद्धा केलं नव्हतं या रॅलीचं। अचानकपणे तासाभरामध्ये आम्हाला कळलं ओमराजे आमच्याकडे येतात आहे। या कार्यकर्त्यांना आम्ही कधी 1 रुपयाचा पेट्रोल दिला नाही किंवा कुठला खर्च दिला नाही। उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्ते, सर्व माता भगिनी आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि आम्हाला सांगतायत की तुमचा पॅनलच निवडून येईल। आम्ही नाही, आम्ही त्यांना बघतो तुमचा आशीर्वाद द्या, मत द्या, परंतु सगळे आम्हाला चांगल्या म्हणजे एक मनातल्या भावनेने बोलतात आणि हीच आम्हाला अपेक्षा आहे लोकांकडनं। आमचा समोर आमच्या धनशक्ती आहे आणि आमची ही सगळी श्रमशक्ती आहे। श्रमातनं जनशक्तीतनं आम्ही पुढे चाललेलो आहे। नक्कीच आज उमेदवार सुरक्षेताई आहेत आणि हे सर्व जे आहे कुठेही पैसे देऊन आणलेले या ठिकाणी युवा किंवा नागरिक नाही आहे। हे धनशक्तीवर नाही नसून हे फक्त जनशक्ती आहे आणि हे लोकांचं उभाटा गटावर असणारं प्रेम, शिवसेनेवर असणारं प्रेम आज या ठिकाणी दिसते आहे। बघूया, आता बोलूया आपण ओमराजे निंबाळकर यांच्याशी थोड्या वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।